समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मेषं आळंदी वल्लभं राधा मेरी स्वामिनी मैं राधे की दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कवास वृंदावन कवास वृंदावन कवास जय जय राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर आइए हनुमंत विराज
तुझा विसरन भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून अभंग 4 चरणांचा आहे माऊली आणि अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे। इथे असं कोणीच नाही की ज्यांना हा अभंग कधी ऐकला नाही। असा अभंग मागणी पर अभंग आजच्या 7व्या दिवशी निवडण्यात आलेला आहे आणि आपला आदर्श गाव अंजनी बुजुर्ग या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सप्ताह विधीचं पारायण होत आहे आणि गजानन विजय ग्रंथाचं आज सांगता झालेली आहे। उद्या आपल्याला काला करायचा आहे, जीव शिववाक्याचा काला या ठिकाणी होणार आहे। माझ्या निर्गुणाताई करणार आहेत, आदरणीय भागवताचार्य परभणीकर श्री निर्गुणाताई आदरणीय, त्यांच्याकडे एवढा ज्ञानाचा भांडार आहे माऊली की आपला जीव शिववाक्याचा काला केल्याशिवाय त्यांना इथून सुटका नाही। कारण संतांचं कर्तव्य आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। जे जे आपल्याला माहिती आहे ते ते शास्त्रज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे, अशाच सर्वांनी प्रयत्नामध्ये असलं पाहिजे। जे जे आपल्याला 4 अक्षर जे काही येतात, कारण इथे पूर्ण ज्ञानी कोणीच नाहीये। इथे जो झाला म्हणे तो काहीच नव्हे। माऊली म्हणतात जो म्हणेल मी पूर्ण ज्ञानी आहे तो इथे काही नाहीये। एकाकडे 1 गुण दिलेला आहे, एकाकडे 1 गुण दिलेला आहे। पेटीवाल्या बाबाला पेटी वाजवता येते तर मृदंगावाल्या दादाला मृदंग वाजवता येते, ते आम्हाला जमत नाही। गायनावाल्यांना गायन करता येते, कीर्तनावाल्यांना कीर्तन करता येते, भागवतावाल्यांना भागवत करता येते। याचा अर्थ प्रत्येकाकडे 1-1 गुण दिला आणि एकमेकाशी गाठ बांधून दिली। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, चांगला मार्ग धरूया आणि सर्व त्याच वाटेने चालत जाऊया माऊली। आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही बोलताय तुमचा परिचय, तर मी ज्ञानेश कन्या ज्ञानेश्वरी आहे। ज्ञानोबरायला ओळखताय का? आळंदीच्या ओळखता ना? ज्ञानोबरायची मी लाडकी लेक आहे माऊली। मी स्वतःला तसं मानते आणि माऊली सुद्धा माझ्यासोबत तसंच करत चाललेले आहेत। एका कोण्यातरी महात्म्याच्या मुखातून मी कधीतरी ऐकलं होतं की मी दुसऱ्याशी नातं लावल्यापेक्षा माणसानी देवाशी संतांशी नातं जोडावं आणि तेच केलं। वेडी भक्ती आहे माझी। ज्ञानोबरायला सर्वस्व समजून बसली आणि ज्ञानोबरायने या वेडीचा स्वीकार केला माऊली। बघा, बालक बापाची ये ताटी रिगे अन बापा तेच जेवू लागे, तरी तो संतोषले निवेगे मुखची ओढवी। जैसा का स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाथी। माऊलीचे शब्द आहेत, माझे नाही आहेत। आई वडिलाला आपलं लेकरू तोत्र असो बोबडा असो कसंही असो आई वडिलाला अत्यंत प्रिय असतं। मग तसंच मी माझ्या माऊलीची लाडकी लेक आहे, म्हणून मी नेहमी म्हणत असते लाडकी लेक मी संतांचे, 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 लाडकी लेक मी संतांचे,
झाले काय माऊली. आणि आज तुमच्या गावावरती ज्ञानोबरायची कृपा झाली, संत गजानन बाबांची कृपा झाली, म्हणून आपली लाडकी लेक तिथे पाठवलेली आहे. एकच नाही हो, हे माझे सोयरे संगती सज्जन आहेत, कोण्या तरी जन्माचा काहीतरी परिचय आहे, ऋणानुबंध आहेत, म्हणून आज भेट झालेली आहे. माझी जातीचे भेटोत मज लागी. आणि या ठिकाणी तर आदरणीय मुक्ताबाई भजन मंडळ या ठिकाणी उभारेल आहे. आणि आपल्या गावात विशेष महिला मंडळींना मान आहे. आणि महिला मंडळींचा विशेष सप्ताह विधीचं पारायण असतं, सप्ताह असतो, त्यांचा सर्वजण आदर करतात. पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. नुसता महिलांचा सप्ताह म्हणता येणार नाही, कारण महिलांचा सप्ताह या कारणाने आहे की भगवंत म्हणतायत यत्र पूजंती नारीस्तु तत्र रमती देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी भगवंत रममान होतात, परमात्मा येऊन उभा राहतो. म्हणून नारी ही आदरणीय आहे, नारी पूजनीय आहे, नारी ही आदरणीयच असली पाहिजे. आणि नारीनंही तसं राहिलं पाहिजे. नारीने सप्ते केले पाहिजे, नारीने पारायण केलं पाहिजे, नारीने सिरियल नाही पाहिली पाहिजे, टीव्ही नाही पाहिली पाहिजे, कोणाची निंदा नाही केली पाहिजे. बघा, स्त्री शक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. भूमीवरती स्त्री शक्ती अत्यंत महत्वाची आहे, कारण स्त्री ही स्वतंत्र आहे. स्त्रीपासून हे सर्व महिमंडळ निर्माण झालेलं आहे. आदिशक्ती पराशक्तीपासून हे सर्व निर्माण झालेलं आहे. पण ती शक्ती त्या निर्गुण निराकार परमात्म्याच्या स्वाधीन राहून त्याच्याशी नम्रतेने वागते. म्हणून आम्ही स्त्रिया आमच्या घरामध्ये स्वतंत्र असताना सुद्धा परतंत्र्यामध्ये राहतो माऊली. बघा, घरामध्ये सत्ता स्त्रीची आहे, पण दाखवतो आपण पुरुषाची. सत्ता स्त्रीची आहे. स्त्री शिवायला, स्त्रीला विचारल्याशिवाय घरात कोणताच व्यवहार होत नाही. पण समोर कारभारी पुरुषांना करतो. आम्ही परतंत्र्यात राहतो का, तर नम्रतेने वागणे हा आमचा गहना आहे. आम्ही नम्रतेने वागत असतो. आणि या ठिकाणी स्त्रीला अबला समजण्यात आलेलं आहे. आमच्या त्या स्वभावावरून आम्हाला अबला समजण्यात आलेलं आहे. पण आपल्या अंजनी गावामध्ये सर्व माता माऊल्यांनी दाखवून दिलं की आम्ही परतंत्र्यात नाही आहोत, आम्ही स्वातंत्र्य आहोत. स्वातंत्र्य, कारण या देशाला भारत माता म्हणतायत माऊली, भारत माता. आणि त्यामध्ये या स्त्री शक्तीला, आदिशक्तीला, मुक्ताई भजनी मंडळाला जे साथ करत आहेत ते रामभाऊ माऊली. आणि मी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे त्या सुभद्राताई वानखेडे यांच्याकडून मी आपल्याला लाभलेली आहे. आज त्यांच्याकडे माझं सौजन्य आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मला फोन कॉल करण्यात आला ते म्हणजे गोटीराम बाबा महाराज यांच्याकडे माझा नंबर होता. माझ्या उत्तम दादा वानखेडेने त्याला नंबर दिला होता आणि त्यांनी माझं कीर्तन पिंपरी गावामध्ये ऐकलेलं आहे. म्हणून आज तुमच्या भेटीचा सुयोग, तुमच्या दर्शनाचा सुयोग मला घडून आलेला आहे. माझ्या कीर्तनाला साथ करण्यासाठी ज्ञानेश्वरी ताई एवढंच नाही तर द्वारकाबाई आणि सुनंदाताई ह्या सर्व उपस्थित आहेत. आणि या माता माऊल्यासह मी सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, पेटीवादक आणि सर्वांना वंदन करून याच ठिकाणी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आज मागणी पर अभंग आहे माऊली. आणि या मागणी पर अभंगामध्ये संत तुकोबाराय देवाकडे मागणी मागतायत. जे जे आतापर्यंत माझ्याकडून सेवा झालेली आहे त्याचं दान जर तुला द्यायचं असेल परमात्मा तर मला विसर तुझा होऊ देऊ नको रे. सेवा कुठे सेवा झाली, किती सेवा झाली, तर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुकोबाराय देवाच्या सोबत आहे. पहिला अवतार आहे कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाचा, ज्यांनी नामावरती एवढी निष्ठा ठेवली की ज्यांनी आपल्या नामासाठी आपल्या पित्याला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही आणि परमात्म्याच्या मांडीवरती बसून परमात्म्याकडून लळा पुरवून घेतला.
कारण हा जो बाप आहे हा नाशिवंत आहे, एका जन्माचा बाप आहे. जो बाप खरा आहे तो बाप माझा दीनानाथ, तो दीनांचा नाथ जो माझा बाप आहे तो खरा बाप प्रल्हादाने ओळखला. पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा. नामनिष्ठा एवढी ठेवली की नामाच्या बदल्यात जीव जरी गेला तरी चालेल एवढी नामावरती निष्ठा आहे. कारण भगवंताचं नाम गगनाहून वाढ आहे माऊली. गगन अलीकडे आहे, भगवंत त्याही पेक्षा गगनाहून वाढ. गगनाहून वाढ नाम आहे. ज्ञानोबारायच्या वेळेला निवृत्ती राहायला गोष्ट विचारतायत. दादा नाम घ्या म्हणताय, केवढा आहे वो नाम? तर गगनाही पेक्षा मोठा आहे, त्याचा अंत नाही पार नाहीये माऊली. ते ईश्वर रूप, ते निर्गुण निराकारातलं झालेलं सगुण रूप, त्याचं जे सगुण नाव आहे त्याचं अनंत नामामध्ये कोणतंही नाम घ्या आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या. हे भक्त प्रल्हादाने आपल्याला दाखवून दिलं. कारण प्रल्हादा लागी हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. रुक्मांगदा लागी एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एकच छंद धरा माऊली, एकच छंद, दुसरा छंदच धरायची गरज नाहीये. त्याने आपलं एवढं काही भलं होईल की आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर परमात्म्याच्या सोबत दुसरा जो परमात्म्याच्या सोबत तुकोबारायचा अवतार आहे तो म्हणजे अंगदाचा. अंगद अवतार आहे. त्रेतायुगामध्ये हा अवतार झालेला आहे. कृत त्रेता या राम अवतारासोबत अंगद नावाचा भक्त भगवंताचा गेलेला आहे रावणाकडे. रावणाला सांगितलं, रावणा जी भक्तिरूपी सीता तू चोरून आणलेली आहे तिला सन्मान करून देवाकडे वापस दे, आणि आणखीनही वेळ आहे, शरण जा. जर नाही गेला तर काय होईल, या लंकेसह तुझा नाश होईल रे. कारण पहिल्यांदा हनुमानजीला पाठवलेलं आहे. हनुमानजीने लंका जाळली आणि सीता शुद्धी केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी. आता याचं काय उत्तर आहे हो? केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी.
मूळ रामायण ज्या वेळेला तयार व्हायचं राहिलं त्यावेळेला शंभूरूपी परमात्मा महादेव याने भक्तीचा शोध लावला, परमात्म्याच्या भक्तीचा. भक्तिरूपी सीता ही परमात्म्याची भक्ती आहे, भक्ती स्वरूप आहे. तिचा शोध आधीच लावलेला आहे शंभू महादेवांनी. आणि पुन्हा तिची शुद्धी करण्यासाठी लौकिक दृष्ट्या रावणाच्या लंकेमध्ये परमात्मा पाठवल्याच्या नंतर हनुमंतराय गेलेले आहेत. ऐसे साधिले उड्डाण केले लंकेचे शोधन. लंका शोधली आणि भगवंताला आपली पत्नी भेटवण्यासाठी तिला विनंती केली. तिला सांगितलं, हे माई सीता मैया चल, मी तुला न्यायला आलेलो आहे. तिने सांगितलं नाही, असा दुसरा पुरुष दुसऱ्या स्त्रीला नेऊ शकत नाही. माझे पती ज्या वेळेला मला सन्मानपूर्वक न्यायला येतील त्यावेळेला मी त्यांच्या सोबत येणार आहे. माझा निरोप त्यांना सांग. कारण गुह्य गोष्टी सांगितल्या होत्या. चुडामणी दिला होता, रामाची अंगठी दिली होती आणि सांगितलं की जे रामाचं आणि तुझं पहिल्या रात्रीचं बोलणं आहे ते मी तुला सांगत आहे. त्यावेळेला भक्तीचा शोध हनुमंतरायांनी लावला. हो, हनुमंतरायांनी भक्तीचा शोध लावला. आपण नाही का लावू शकत? नाही लावू शकत. कारण मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वा नरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा श्रीरामाचा दूत अनन्य शरण आहे परमात्म्याला. आणि परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की जो कोणी मला अनन्य शरण होईल, जो माझा होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची एकू किंवा अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं विठ्ठल विठ्ठल. मी त्याचा योगक्षेम चालवायला तयार आहे. अर्जुना, जो कोणी माझं अनन्य चिंतन करेल. अनन्य म्हणजे कसं? जसं एखादं लेकरू उंच भिंतीवरती उभं करावं आणि त्याला म्हणावं टाक बाळा उडी, आणि त्याने आपलं अंग सोडून द्यावं आणि त्या माणसाच्या म्हणजे वडिलाच्या अंगावरती उडी मारावी. कारण विश्वास आहे वडील खाली पडू देणार नाही. एवढा विश्वास ज्याचा परमात्म्यावरती आहे तो मला अनन्य शरण आहे आणि त्याचं मी जन्म मरण निवारणार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयनम इह संसारे खल दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढमते गोविंदम भज मूढमते गोविंदम भज मूढमते. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडायचं काम नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूशी. माऊली, परमात्म्याला शरण जायचंय आणि अनन्य शरण जायचंय. जसे तुकोबार आता या अभंगात मागणी मागत आहे, अनन्य शरणांगत होऊन. कारण आतापर्यंत जी सेवा झालेली आहे परमात्मा, त्याचं जर फळ द्यायचं असेल तर हेच दे की तुझा विसर मला पडला नाही पाहिजे. का बरं? विसरले तया थोर झाली हानी पचती लखानी 84च्या. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडायची गरज नाही. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात मी पडू नये म्हणून मला फक्त तुझा विसर होऊ देऊ नको आणि तुझी वारी मला नित्य घडू दे. कारण आता कार्तिकी वारी चालू आहे माऊली. आज पंढरपुरामध्ये ठा गर्दी आहे. जिकडं पाहो तिकडे लाटा मागुनी लाटा, दिंड्या पताकाच्या लाटा. आपल्या गावातही तीच परिस्थिती आहे. अत्यंत सुंदर आपल्या गावामध्ये कार्तिक वारीचा गजर होत आहे हरिनामाचा. अत्यंत भाग्यवान आहोत आपण की आपलं चिंतन आपलं गाव न सोडता आपल्या घरीच होत आहे. जे पंढरीला गेल्याचं पुण्य आहे ते सुद्धा इथं आल्याचं सुद्धा तेच पुण्य आहे. माऊली, हरिनामामध्ये जो जीव राहतो, हरीचं चिंतन जो जीव करतो, तो जिथे असेल तिथे पंढरी आहे. कारण काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. कायाच पंढरी आहे. आत्मरूपी विठ्ठलाला त्यामध्ये पाहायचंय. थोडं थोडं भजन करत असताना, थोडं थोडं भजन करत असताना
परमात्म्याचं आत्मदर्शन आपल्याला करायचं आहे. कारण हा मानव देह जंक्शन स्टेशन आहे. इथून आपल्याला गाडी उपदेशा लागी पात्र झाला. उठ सूट कीर्तन कर, उठ सूट कीर्तन कर. अरे कोणही कीर्तन केल्याने नाही जमत. इथे अनुभव आले अंगा ते या जगा देतसो. अनुभव घ्या आणि जगाला सांगा. असंच कोणी सांगायला जमत नाही. कोणी जर म्हटलं आयती भाड्याची सासू होतो आणि मला एक सून वागवून पाहू द्या बरं, जमल का हो? नाही जमणार. आयती सासू होऊन जमणार नाही. कारण ती सूनच मानणार नाही की ही माझी सक्की सासू आहे. सावतर सासूला ती सून सुद्धा सावतर सारखी प्रेम देईल. तसं तुम्हाला अनुभव घ्यायचे आहेत. परमार्थामध्ये खूप अनुभव येत आहेत माऊली. फक्त आपण भाव ठेवून परमार्थ करायला पाहिजे. परमार्थ काही येड्या गबाळ्याचं काम नाही माऊली. अहो इंद्रचंद्र यामध्ये फेल झाले. कारण माया ही सर्वांना अडथळा आणते. कारण ही माया जी आहे ती यामध्ये पुन्हा भक्तीमध्ये अग्रसर होऊ देत नाही हो. एकतर हाव करावी, एकतर मायेमध्ये पडावं, नाही तर सर्व झटकून परमार्थ करावा. कारण झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. माऊली म्हणतात या दुनियेच्या रीती उरफाट्या आहेत अर्जुना. तुला जर इथून व्हायला निघायचं असेल तर झटक अंग आहात कटकटा ये ओखटे ये मृत्यू लोकीचे उफराठे. एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. माझ्या धामाला यायचं असेल, अव्यंग धामाला यायचं असेल, निज धामाला यायचं असेल तर निघवायला बाबा. या दुनियेचा ओघ जिकडं चाललेला आहे तिकडं जाऊ नको. इकडं उलटा ये उलटा. जर तू उलटा आला तुझं सरक ठरेल आणि ही उलटी जाणारी दुनिया ही उलटीच जाणार आहे. कारण अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका एका डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. डुबाया परमार्थ सबका. डुबाया परमार्थ सबका. डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माए का 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 परमार्थ सबका. हो इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. अहो भल्या भल्याला आड येणारी ही माया आहे. त्या मायेला बाजूला करा आणि जा परमात्म्याचं दर्शन घ्यायला. परमात्मा सुद्धा सांगतायत नामदेव महाराजांच्या गळ्यात पडून. देव स्पुंदो स्पुंदोनिया सांगत असे गोठी ना मागळा मिठी घालोनिया. देव सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा तुमचेनी बरा दिसत असो. अहो माऊली तुम्ही म्हणाल आम्ही जात होतो हो वारीला. तिथं आता कार्तिकी वारी आहे आम्ही जात होतो पण तिथं बारीच लय लंबी असते. गोपाळपुऱ्यापासून बारी असते तर ती बारी नुसती माणसांची आहे. माणसं म्हणजे पृथ्वीवरच्या मृत्यू लोकातल्या लोकांची आहे. पण तिथं कोण कोण येतं हो? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. त्या ठिकाणी जे जे सुरवर येतात सुरवराची विमाने गगनी दाटली सकळ. रखुमाबाई माते वेगी उठवा घननी.
सुरवराचे दाटी उभे जोडून हात दिलं शिवनंदाताई. वाव माऊली म्हणतायत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून. आता सुरवर म्हणजे कोण हो? सुरवर म्हणजे देव लोक जे स्वर्गामध्ये राहत आहेत त्यांना सुरवर म्हणतात. मग इंद्र चंद्र महेंद्र हे येत आहेत का? हो ते येत आहेत. आणि संतांमध्ये कोण कोण येत आहेत ते सांगा. तर संतांमध्ये शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडाडोनी हाताची जगदेटी कवाडाडोनी हाताची जगदेटी नारद तुंबर येत आहेत. एवढे लोक येत आहेत. मग यामध्ये मुख्य देवता कुठे आहेत? ब्रह्मा विष्णू महेश हे कुठे आहेत? त्यामध्ये सांगतात अहो एवढंच नाही, जे इंद्रा घरी नाचणी आहेत, ज्या ठिकाणी जिथे रंभे आईसी नाचणी मुख्य विलासिनी उर्वशी सारख्या त्या ठिकाणच्या त्या नाचणी ज्या देवाचं रंजन करतायत त्या सुद्धा तिथे येऊन उभ्या राहतात. गिरिजा गिरिजा म्हणते माझा आता आदिशक्ती पार्वती माता तिचा हा पती म्हणजे त्रिशूळ डमरू घेऊन आलेले भोले बाबा आहेत. भोले बाबा सुद्धा नित्यवारी करतायत, नित्यवारीला जात आहेत. पण आपल्याला सांगितलेलं आहे नित्यवारी नसल होत नका करू, फक्त 2 वाऱ्या करा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आणि ज्या ज्या भक्तांनी ही वारी केली त्याच भक्ताला वरदान देण्यासाठी परमात्मा तयार आहे. आज जे तुकोबारायच्या समोर परमात्मा दान मागण्यासाठी त्याला विनंती करतायत तुका अरे माग दान. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतायत काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. देवा आमच्या वडिलांनी सुद्धा तुझ्याकडे काही मागितलं नाही, आम्हाला नाही मागायचंय. पण देवांनी दाढी धरली विनंती केली तुका अरे माग रे काहीतरी, थोडस काहीतरी माग. त्यावेळेला तुकोबारायने सांगितलं की मला जर द्यायचं असेल तर हेच दान दे की मला तुझा कधीच विसर झाला नाही पाहिजे. जसा शंभू महादेव त्रिशूळ डमरू घेऊन नित्य तुझी वारी करतो तसा मी सुद्धा तुझ्या जवळ नित्य असलो पाहिजे. का हो? तर नित्य पंढरीमध्ये वास असण्याला खूप महत्व आहे माऊली. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. त्या ठिकाणचं तृण आणि पाषाण पंढरीचा महिमा अलौकिक आहे माऊली. पंढरीचा महिमा वर्णन करणे एका मुखाने शक्य नाहीये, कारण शेष शिंतोय पंढरीचा महिमा वर्णन करत असताना. कारण ही जी पंढरी उभी केलेली आहे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. आम्हा अनाथासाठी ही पंढरी निर्माण केलेली आहे.
आणि या पंढरीला गेल्यानंतर आमचा मोक्षाचा अधिकार हा पक्का आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे राखीव मोक्ष त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. पंढरीमध्ये जो कोणी जाईल तो मुक्त झाला समजा, मुक्त. म्हणून तर तुकोबाराय म्हणतायत, आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तो अनुपम्य सोहळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. माझं मरण मरून गेलं, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. बरं, त्या ठिकाणी नुसतं हेळाहेळीने जा, भाव नसू द्या, आणि नुसतं दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. दर्शन जरी परमात्म्याचं झालं नाही झालं वारीच्या वेळेस तुम्हाला दर्शन, तर नुसतं कळस पहा, कळस, आणि कळस पाहून परमात्म्याला नमन करा, तरी सुद्धा मोक्ष आहे. कारण तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. माऊलीच्या मुखातून ऐकायचं झालं तर माऊली म्हणतात, जे का दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेचे तिये. त्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य कळसाकडे पाहिलं तर लागतं, दर्शन घेतलं तर लागतं. मग मोक्ष जर तुम्हाला हवा असेल तर फक्त तुम्हाला पंढरीला जावं लागेल, आणि पंढरीला जाऊन परमात्म्याचं दर्शन घ्यावं लागेल. माऊली पंढरीला जाऊन जाऊन किती वेळा जाणार आहे, तर त्या पंढरीच्या वाऱ्या करत असताना या देहरूपी पंढरीमध्ये आत्मरूपी ईश्वर म्हणजे पंढरीश परमात्मा उभा राहतो, आणि तो उभा राहिलेला परमात्मा संत आपल्याला दाखवून देतायत. तुकोबाराय आपल्याला दाखवून देतायत काकड्यामध्ये, आणि म्हणतायत, अरे काय झोपले वेड्यांनो, उठा आता जागे व्हा, आता झोपू उठा जागे व्हा रे आता, काय मार्मिक प्रमाण दिलं. टाळ्या नाही वाजवणार आपण. वा, तुम्ही उठा जागे व्हा. अहो आम्ही कुठं झोपलोय, आम्ही झोपलेलं नाही, बसलेलंच आहोत, जागीच आहोत. पण माऊली म्हणतायत तुम्ही झोपलेले आहेत. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नांचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धानाधी जो, तो महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निठावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. सद्गुरु जोपर्यंत तुम्हाला येऊन भेटत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्या निद्रेतच आहात, अविद्येच्या झोपेमध्ये बदबदा घोरत आहात, मग तुम्हाला उठायचं आहे, जागं व्हायचं आहे. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी ताई तुम्ही आम्हाला काही बाई सांगून भुलवताय, संत उठवतायत म्हणतायत. कोणते संत आहेत? आता तुकोबाराय गेले वैकुंठाला, ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, कोणते संत उठवतील हो आम्हाला? तर ते संत गेले नाहीयेत, ते अक्षर रूपी उरलेले आहेत. त्यांनी अक्षर ठेवून दिलेले आहेत आपल्यासाठी. त्यांना माऊली ही संज्ञा उगीच प्राप्त नाही झाली. माऊली त्यांना माऊली ही संज्ञा का मिळत आहे, तर ज्या वेळेला आई बाहेर गावी जाते आणि तिचे लेकरं घरी असतात शाळेच्या कारणानं, त्यावेळेला ती आई डब्यात बनवून खाऊ ठेवत असते, आणि जर तो खाऊ त्या मुलांनी खाल्ला नाही तर गुन्हा त्या लेकराचा आहे. इतके वेळा सांगून सुद्धा खाऊ खाल्ला नाही
तर मग तो गुन्हेगार आहे. पण आईने तिचं कर्तव्य केलेलं आहे. तिने वाङ्मय रूपी त्या माऊलीने ज्ञानेश्वरी आपल्यासाठी केलेली आहे. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी. अहो नसल तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचतायत, हरिपाठ घ्या, काकडा घ्या. नाही तुम्हाला हे समजत, बरं काही नाही, त्यांचे कोणतेही अक्षर घोका आणि सावध रहा सावध. माऊली म्हणतात रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. कशी झोप लागलेली आहे. जसं संत आपल्याला स्वज्वळपणाने उठवत आहेत. माऊली रात्रंदिवस अक्षर घोका आणि जागे व्हा जागे उठा. कारण आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. कार्तिक स्नान करत आहे, जो जो काकडा भजन करत आहे त्याला काहीतरी मिळत आहे. आणि जो झोपत आहे तो गमावत आहे, सर्व गमावत आहे. म्हणून भाईंनो म्हणतायत, कबीर महाराज म्हणतायत, अरे जागा रे बाबा, जागे व्हा. स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुमची निद्रा चालू आहे, ती त्या ठिकाणी तुम्ही जागे व्हा. संतांची भेट घ्या, नामाचं चिंतन करा. आणि जर तुम्हाला हे होत नसल, निष्काम कर्म करा. जर तुम्ही निष्काम कर्म केले तर निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्यालाही जे साठो वाटी, तैच भेटी हरिप्रियाची. ऐसे कैसी याने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने फिटे भवबंधू. या भवसागरातून पार व्हायचं असेल, झोपू नका. झोपण्यासाठी बरेच जन्म आहेत. अहो या जन्मात झोपू नका. इथून जर तुमची एकदा चूक झाली तर मग पुन्हा ती ट्रेन तुम्हाला मिळणार नाही. म्हणून उठा बाबा, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध रहा सावध.
सावध होई बापा काळ लागला मापा. जसा उंदराने तो बोका तैसा काळ खातो लोका. गटगटा गिळत बसलेला आहे, मोठा चवडा पसरून बसलेला काळ आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामध्ये, पण तितकं आयुष्य आपल्या हातात आहे का? नाही. अर्ध झोपेमध्ये चाललेलं आहे, त्यातून आपण काही दिवसाही झोपत आहोत. त्यानंतर 12 वर्ष खेळण्यात चाललेले आहेत. 12 वर्षानंतर येडका मदन धडक मारतो ना, अशी धडक मारतो तर रावणासारख्याचा चिंदा होतो. दुर्योधनाच्या सारख्याच्या मांडीवरती गदा बसते आणि रावणाचा चिंदा होतो. माऊली, आपली उदबत्ती लावता कुठं? नाही लागणार, आपली उदबत्ती लहान आहे. मग तुम्ही एक काम करा, सावध होऊन भजनी लागा. सावध व्हा. जसं एका बिळामध्ये एका उंदराच्या पिलाची आई होती आणि ती आई म्हणत होती, बाळा बाहेर जाऊ नको रे. अरे बोकोबा बाहेर बसलेला आहे. तो म्हटला, नाही आई, बोकोबा मला काही करणार नाही, तो शांत बसलेला आहे बोकोबा. कारण त्याने आपल्या अंजनी गावामध्ये माळ घेतली आणि बोकड्याने माळ घातली. बोकोबाने माळ घातलेली आहे. आता माळ घातल्यानंतर बोकोबा मांसाहार करणार नाही असा उंदराच्या पिलाला विश्वास आला. आणि उंदरीनीला म्हणजे त्याच्या आईला सांगत होता, आई आता बोकोबा काही करणार नाही, तो शांत बसलेला आहे. पण बोकोबा शांत बसेल का हो? तो शांत बसणार नाही. तो घडीची त्या काळाची वाट पाहत आहे. काळ न वेळ संग येण्याची वाट पाहत आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आगे हवा आकाश, अजून किती आगे हवा आकाश, अजून किती आगे हवा आकाश, अजून किती आगे हवा आकाश. हरी मोठी गाता हर घडी देता, 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 हर घडी देता, हर घडी देता. चिंता चिंता हरपवायची असेल तर फक्त हरीचं भजन करा. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे. नाथ बाबा म्हणतात, आता पुन्हा जन्माला यायचं नसेल तर तुका मने करा काज, एकमेका धरा लाज. अरे लाज धरा बाबा. त्या रुक्मांगदाने लाज धरली आणि एकादशी व्रत केलं. आणि एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. आणि त्याने पूर्ण नगरी वैकुंठाला नेली. रुक्मांगदा एकादशी नगरी नेली वैकुंठाशी. त्याने नेला एक गाव, आपण एकल्याने जावं. तुका मने करा काज, एकमेका धरा लाज. मनाला लाज धरा, एकादशी व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि आता सावध होऊन भजनाला लागा. बोकोबा टपलेलाच आहे. कारण उंदराला इतक्या उड्या मारू देतो, इतक्या उड्या मारू देतो, बोकोबा शांत बसतो. पण एकच झेप टाकतो आणि त्या उंदराचा लचका तोडतो. माऊली, उंदराला खाऊन टाकतो. मग सावध व्हायचं आहे. कारण 100 वर्ष आयुष्य आहे कलियुगामध्ये, तर त्यातलं काही झोपत चाललेलं आहे, काही मदनात चाललेलं आहे. हम है तो कोई नहीं, हम है तो कोई नहीं. जेव्हा तो मदन जातो त्यावेळेला जरा येते. जरा जरा म्हणजे म्हातारपण. त्यावेळेला राम राम म्हणायला जातो. लांब 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 येतं त्याला. राम राम येत नाही, कारण बोबडं बोलणं येतं. बोबडं म्हणून आहेस नागर तरुणा, तव तू ओळखे राम नाम. आहेस नागर तरुणा, तव तू ओळखे राम नाम. म्हणून आहेस नागर तरुणा, तव तू ओळखे राम नाम. म्हणून आहेस नागर तरुणा, तव तू ओळखे राम नाम. आलिया म्हातारपणा, मग तुझं कैसी आठवणा.
जोपर्यंत आपल्या हातात नरदेह आहे तोही निरोगी आहे, तोपर्यंतच राम राम म्हणू शकतो मौली. कारण या राम नामामध्ये सर्व अर्थ समावलेले आहेत. या परमात्म्याच्या एका नामाचं कोणत्याही चिंतन करा आणि मग परमात्मा प्रसन्न होईल. मग परमात्म्याला त्याची अनन्य भक्ती मागून घ्या. तुकोबराय हेच करतायत. तुकोबरायनी जगाला उपदेश केलेला आहे जगद्गुरु रूपाने. आणि जर तुकोबराय म्हणतायत मी जगाला उपदेश करत आहे आणि जर मीच भजन नाही केलं सगुण रूपाचं, तर मी जर निर्गुणापर्यंत जाऊन शांत बसलो तसं चालणार नाही. मला सगुणाचं भजन करून दाखवावं लागेल. का तर येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. कारण तया कर्तव्य असे उरले लोका लागी. त्या जो मुक्त स्थितीला पोचलेला आहे त्याला मागायचंही काही नाहीये, त्याला घ्यायचंही काही नाहीये. त्याला ही स्थिती झालेली आहे. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. सर्व परमात्मा रूपी ईश्वर त्याला आत्मरूपाने दर्शन होत आहे. त्याला काय मागायचं आहे, काय घ्यायचं आहे, पण आपण देवाकडे जातो आणि काही बाही मागून बसतो. एक लोटा जल आणि सब समस्या का. एक लोटा पाणी वाहतो आणि म्हणतो माझ्या घरी गाडी घेऊ दे, माझा बंगला बांधू दे, माझा मुलगा नोकरीवर लागू दे, मला सून येऊ दे. अरे तुझा संसार कधीच संपणार नाही. संसारातलं काही मागू नको. तुला जर मागायचं असेल तर देवाची भक्ती माग. त्याचा विसर तुला कधी पडला नाही पाहिजे असं काहीतरी माग, असं महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. देगा देवा तुझा विसर न व्हावा. परमात्म्याला कधी विसरायचं नाहीये. हे तुकोबराय असं मागायचं आपल्याला सांगतायत. परमात्म्याकडे ते करून दाखवतायत. कारण येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. मग ते करून दाखवल्यानंतर आपण सुद्धा तसंच वागायला पाहिजे म्हणून सांगितलं. परमात्मा म्हटला ठीक आहे दिलं तुला दान, कारण प्रत्येक जन्मातली तुझी भक्ती आज फळाला आलेली आहे. अंगद होता त्यावेळेला रावणाच्या दरबारामध्ये गेला आणि अंगदाला रावणाने बसच म्हटलं नाही, बस म्हटलं नाही. मग अंगदानी काय केलेलं आहे, कारण राजाचा दूत हा सम्मानित व्हायला हवा आहे. राजाचा दूत आहे, मग मी एका राजाचा दूत आहे, अयोध्यापती रामाचा दूत आहे. मग
जर मला बस म्हटलं नाही तर शेपटाची चुंबळ केली आणि त्याच्यावरती उंच बसला, राजापेक्षाही उंच. आणि त्यावेळेला त्याला विचारलं, का रे माकडा वर जाऊन बसलाय, तुला बस कोणी म्हटलं दरबारामध्ये? त्यावेळेला सांगितलं, मी राजाचा दूत आहे. तू बस म्हटलं नाही चोरट्या, तर मला काही बसायला गादी नाही आहे का? माझ्या परमात्म्याने मला एवढी लंबी शेपटी दिलेली आहे की जेणेकरून मला त्याची गादी बनवता येते. अंगदाने आपला पराक्रम दाखवला. एवढंच नाही, त्यानंतर त्यांनी सांगितलं, एक माकड आलं आणि तोंडाला काळं लावून गेलं, आमची लंका जाळून गेलं, आणि आता तुझा पराक्रम दाखव. त्यावेळेला सांगितलं, अरे खरोखर तू जर सीता चोरून आणली असेल, साधूच्या वेशाने भुलवून जर माझी सीता माता तू आणली असेल, आणि तू जर तिच्याशी लग्न करण्याचा इच्छुक असेल, आणि तुला जर माझ्या रामाशी युद्ध जिंकायचं असेल, तर फक्त हा पाय ठेवलेला उचलून दाखव. जर एक पाय तू हलवून जरी दाखवला तरी सुद्धा सीता माता तुला सोडून दिली आणि आम्ही वापस जाणार. माझ्या रामाच्या तर्फे मी तुला वचन देतो. रावणा हलव पाय. सर्वांनी मोठे मोठे मिशाचे मंडळ उठले आणि पायाला झटके घेतले. पाय किंचित सुद्धा हल्ला नाही, कारण हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. या अंगदाचे पाय धरले, भगवंताची भेट सर्वांना झाली आणि देवाकडे पाहत असताना जीव गेला. सर्व राक्षसांचा त्यांना मोक्ष मिळाला. परमात्म्याकडे पाहत असताना, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्यांच्या सुखाला पारावार राहिला नाही, असा अंगदाचा पराक्रम केला. त्यानंतर उद्धव झाले, पुढच्या अवतारामध्ये उद्धव झाले द्वापार युगामध्ये. आणि एवढं ज्ञान प्राप्त केलं, एवढं ज्ञान प्राप्त केलं, निर्गुण तत्वापर्यंत गेले. आणि म्हटलं, याचं कशाला नाव घ्यावं लागतं? नाव घेण्याची काय गरज नाही, कारण याला नावच नाहीये. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही रघुराया, तू ही रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण, तू ही रघुराया, निराकार निर्गुण, तू ही रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. उद्धव म्हणतात, अरे तुला रंगही नाही, रूपही नाही, वर्णही नाही, छायाही नाहीये, तू निर्गुण निराकार परमात्मा आहे, मग मी तुझं नाव घेणार नाही. आणि ज्ञानी तत्व प्राप्त केलं आणि ज्ञानातून देवाला पाहत होते उद्धव नावाचे भक्त. ते सुद्धा तुकोबारायच आहेत. पण उद्धवाला ज्या वेळेला परमात्म्याने द्वारकेमध्ये भेट घेतली आणि जाऊन उद्धवाला सांगितलं की उद्धवा, अरे मला गोपिकांचं एवढं ध्यान येते, एवढं ध्यान येते की जेव्हा जेव्हा मला गवळणीचं ध्यान येते तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूची धारा वाहत येते. तू एक काम कर, जाऊन त्यांना माझा निरोप सांग. त्यावेळेला सांगितलं, वेड्या आहेत त्या गोपिका ज्या तुझ्यासाठी रडतायत, आणि वेडा आहेस तू जो त्यांच्यासाठी रडत आहे. अरे ते आणि तू काही वेगळा नाहीयेस, सर्व एक आहे. एक एक तत्व सर्व संतांनी सांगितलेलं आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा तुझी, हरीशी करुणा तुझी येणार आहे. एकच तत्वाचा बोध तू मनामध्ये धर. आणि असं सांगत असताना देवाला उद्धव ज्ञान सांगत आहे. देवाने सांगितलं, अरे मला ज्ञान सांगितल्यापेक्षा जा आणि त्या गवळणींना ज्ञान सांग. गवळणींना जर तू गवळणींना ज्ञान सांगितलं तर काय होईल माहिती आहे? तुला भक्तीचा योग प्राप्त होईल. उद्धव रथामध्ये बसून गेले आणि गोपिकांचा वेढा पडला. आणि गोपिकांची काय भक्ती आहे उद्धवाला कळालं.
आणि उद्धवांनी राधाराणीला गुरु केलं, राधाराणीला, आणि त्या ठिकाणी भक्ती योग प्राप्त केला. मौली कितीही जरी ज्ञानी असेल तरी सुद्धा त्याला भक्ती योग साधण्यासाठी खऱ्या संताकडे जावं लागेल. कारण ज्ञानाचा ताठा जर अंगामध्ये भरला तर चालत नाही. कारण ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, ज्ञान गिळायचंय आणि गोविंदाचं भजन करायचं आहे. नुसतं ज्ञानाने जमणार नाही, हे या उद्धवाच्या रूपामध्ये दाखवून दिलं. म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात असं मागितलं की तुझे गुण मी आवडीने गाणार आहे. गुण गायला गायनावडी हेची माझी सर्व जोडी. हे कधी वृंदावनात गोकुळात गेल्यानंतर उद्धवाला कळालं की आता गुण गाण्याशिवाय दुसरा काही इलाज नाहीये. कारण राधाराणीला विचारलं, का रडत बसते राधे? अगं तो द्वारकेमध्ये गेला, त्याने एवढे लग्न केले, एवढे लग्न केले, तुझी आठवण सुद्धा त्याला येत नाही. अगं तो सगुण नाहीच आहे, तो निर्गुण निराकार आहे. त्या निर्गुण तत्वाचं भजन कर. त्यावेळेला राधाराणीनं सांगितलं, अरे दीड शहाण्या, तू मला ज्ञान सांगत आहे, बघ तू तुझ्या परमात्म्याला जाऊन बघ द्वारकेमध्ये, त्यामध्ये तुला अर्धी राधा दिसेल आणि माझ्यामध्ये बघ तुला अर्धा कृष्ण दिसेल. कारण राधा बिना है श्याम आधे, श्याम बिना है राधा आधी, राधा आधी है श्याम बिना, श्याम बिना है राधा आधी, राधे बिना है श्याम आधे, राधे राधे बोलो राधे राधे. मौली राधा राधा नावाचं भजन करत आता तिथे गेला उद्धव आणि देवाच्या सगुण रूपाचं भजन करायला लागला. त्या ठिकाणी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं आणि जाऊन पुन्हा जन्म घेतला. तो म्हणजे नामदेव महाराजांचा. कलियुगामध्ये जन्म घेतला आणि जन्मताच नामाचं चिंतन चालू केलं. विठ्ठल 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 जन्मताच नामाचं
नामाचं चिंतन छोटस बाळ शिंपल्यामधून जन्माला आलं आणि नुसतं मुखाने विठ्ठल 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 बोलत आहे. माऊली काय पुण्य असेल हो, दामाजी पंथाला बाळ मिळालं आणि एवढं पुण्य झालं. ज्या नामदेव महाराजांना परमात्मा खेळवायला यायचे आणि परमात्म्याला दूध पी म्हटलं की देव दूध प्यायचा, जेवण कर म्हटलं की जेवण करायचा. असं सगुण रूपामध्ये परमात्मा दर्शन देऊ लागले. आणि त्यावेळेला काय झालं, बऱ्याच दिवसांनी नामदेव महाराजांचं लग्न सुद्धा झालं. नामदेव महाराजांचा सर्व इतिहास माहीतच आहे, आता सांगायला वेळ नाहीये. नामदेव महाराजांचं लग्न झालं आणि घरामध्ये खाण्यापिण्याचे वांदे पडले, कारण 14 माणसाचं कुटुंब घरामध्ये आहे. 4 पुत्र झाले, 4 सुना आल्या, जनाबाई 15वी आणि बहीण आणि लेक. नामदेव महाराजांना 1 लेक आहे, 4 मुलं आहेत. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या परिवाराचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात, या ठिकाणी नामदेव महाराजांच्या परिवाराची ओळख या अभंगातून जनाबाई करून देत आहेत आपल्याला. जनाबाई म्हणतात, एकदा टाळ्या नाही वाजवणार आमच्या भजनी मंडळीसाठी. याला म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. मोजले का तुम्ही 14 माणसं? नामदेव महाराजांच्या घरच्या 14 माणसांचे नाव सांगितले जनाबाईने प्रस्तुत अभंगामध्ये. या अभंगामध्ये 14 माणसांचं वर्णन आहे. 14 माणसांचं कुटुंब घरामध्ये जमलं तरी सुद्धा नामाच्या बाजूला नामदेवराय जायला तयार नाहीत आणि घरात खाण्याचे वांदे पडले हो. त्यावेळेला परमात्म्याने एक होन्नाचं गठुडं उचललं, सोन्याचे होन पोतभर भरले आणि नामदेव महाराजांच्या घरी आणून दिले आणि सांगितलं राजाई हे घ्या,
तुमच्या नामदेवरायांचं माझ्याकडे व्याजासह कर्ज होतं ते मी आणून दिलं, घ्या. आणि त्यावेळेला तिने ते सर्व मडक्यात भरलं आणि उतरंडीला ठेवलं. त्यावेळेला नामदेवराय घरी आले. आज पंचपक्वान्नाचं जेवण आहे. अरे पंचपक्वान्नाचं जेवण, इथं शिळं खायचा, कोंड्याचा मांडा खायची सोय नव्हती. आणि जर इथे पंचपक्वान्न आले तर पैसे आले कुठून? त्यावेळेला सांगितलं व्याजासह केशवराजांनी आणून दिलं. त्यावेळेला ओळखलं, अरे आपल्याकडे फुटकी कवडी नव्हती आणि कोणी आपल्याला धन आणून दिलं, तर हे धन मला नको आहे. जसंच्या तसं धन उचललं आणि मंदिरात नेऊन आपटलं. देवाला सांगितलं, हे मी तुला मागितलं होतं का हे सांग. जर मी तुला हे मागितलं असेल तर मग मला द्यायचं होतं, का दिलं? मला तुझं धन, मला तुझी संपदा काहीच नको आहे. अरे तुझी मुक्ती सुद्धा नको आहे. मला जन्मोजन्मी तुझा सहवास हवाय पांडुरंगा, हे सोड आणि मला जे पाहिजे ते दे. असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात लगे या ठिकाणी मुक्तीला ठोकर मारलेली आहे, धनाला ठोकर मारलेली आहे, संपत्तीला ठोकर मारलेली आहे. कारण अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. नको देवा, माईक माईक नको आहे म्हणतात. तू बरं आहे माईक. माईक म्हणजे हा माईक का? नाही नाही, माईक म्हणजे जे जे मायेने दिसत आहे या डोळ्याने ते सर्व माईक आहे. ते माईक नको आहे. मायेतलं इथलं इथंच राहणार आहे. संपदा इथंच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, एथ मनुष्याचे काय आहे. मला काही नको आहे, तुझं काही नको आहे देवा. द्यायचं जर असेल तर मला संतांची संगत दे. त्यावेळेला विसोबा खेचरांची संगत मिळाली आणि आता कुत्र्यातला देव ओळखला आणि धन्य झाले नामदेव महाराज. पण या जन्मामध्ये नामदेव महाराजांनी संकल्प केला होता. कारण नामदेव महाराज देवाशी बोलत होते रावळामध्ये आणि देव सांगत होता, अरे नामा, माझा वाल्मिक नावाचा भक्त वाल्याला राहतो.
एवढा मोठा भक्त आहे, एवढा मोठा भक्त आहे, त्याने 10,000 वर्षापूर्वी माझं रामायण लिहून ठेवलं आणि मी तसंच रामायण वर्तन करणार आहे. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. शतकोटी रामायण केलं आणि मी तसंच रामायण वर्तन करून दाखवणार आहे. कारण या रामाच्या अनंत कथा आहेत. तुलसीदासजी महाराज म्हणतायत, हरी अनंत हरी कथा अनंता कहाई सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 जसा वाल्मिकी बोललेला आहे, जसं वाल्मिकीने रामायण केलेलं आहे, मी तसंच रामायण वर्तन करून दाखवणार आहे, असं देव नामदेव रायला रावळामध्ये सांगत आहे. त्यावेळेला नामदेव राय म्हटले, वाल्मिकीने जर शतकोटी रामायण केलं आणि तू एवढा प्रसन्न त्याच्यावरती आहेस, तर मी सुद्धा शतकोटी अभंग करीन. आज मी संकल्प करत आहे. त्यावेळेला देवांनी सांगितलं, रे नामा, तू शतकोटी रामायण कर, तू शतकोटी अभंग करण्याचा जो संकल्प केलेला आहे, तुला वेळ पुरणार नाही. जशी आपल्याला वेळ पुरत नाहीये, तुला वेळ पुरणार नाही. वेळ संपलेली आहे माऊली, 2 मिनिटात आवरते बघा. एवढा जन्म सांगून तुला वेळ पुरणार नाहीये. तुझी वेळ संपल्यानंतर तू काही करू शकणार नाही. म्हणून तुला या ठिकाणी असा संकल्प करायला नको होता. त्यावेळेला 14ही माणसं कुटुंबातले अभंग लिहायला लागले, पण शतकोटी अभंग झाले नाही. 60 कोटी अभंग झाले. त्यानंतर 4 कोटी अभंग तसेच राहिलेले आहेत. मग त्यावेळेला 4 कोटी अभंग जेव्हा तुकोबारायचा जन्म झाला, त्यावेळेला काही भक्तिपर, काही नामपर, काही संतपर, काही भगवत भक्तिपर असे अभंग केले आणि त्या ठिकाणी परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं, देवा, कितीही जन्म आम्हाला घेऊ दे, पण तुझी भक्ती आम्हाला घडली पाहिजे, असं महाराज अभंगाच्या 4थ चरणात सांगताय. तुका म्हणे गर्भवासी,
आ